नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 जानेवारीचा रविवारचा भाग तुम्ही पाहताय. आणि आजचा भाग म्हणजे अक्षरशः थराराचा कळस होता. आज हसायला सुद्धा आलं आणि काही क्षण असे होते की डोकंच फिरलं. आजच्या भागाची सुरुवातच नागराजच्या धक्कादायक कृतीने होते. नागराज सुमनला बेशुद्ध करतो आणि तिला एका वापरात नसलेल्या गॅरेजजवळच्या खोलीत लपवून ठेवतो. पोलिसांचा शोध सुरू आहे हे माहिती असूनही तो इतका मोठी रिस्क घेतो, हेच आश्चर्यकारक वाटतं. सुमनला बांधून ठेवून नागराज सतत खिडकीतून बाहेर डोकावून पाहत असतो की पोलीस किती जवळ आले आहेत. तेवढ्यात नागराजच्या पायाखालची जमीन सरकते, कारण पोलिसांसोबत अर्जुन आणि सायलीही तिथे पोहोचलेले असतात. नागराज अक्षरशः घामाघूम झालेला दाखवला आहे, कारण अजूनही महिपत तिथेच अडकलेला असतो आणि त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवणं त्याच्यासाठी मोठं आव्हान ठरतं. महिपत सतत ओरडत असतो, शिवीगाळ करत असतो आणि नागराजला धमक्या देत असतो. माझ्या बायकोला कुठे नेलं सांग, असं मोठ्याने ओरडल्यामुळे नागराजची भीती अजूनहीच वाढते. पोलीस दाराजवळ असताना असा आवाज आला तर सगळं उघड होईल हे नागराजला चांगलंच कळलेलं असतं. महिपत गप्प बसत नाही, म्हणून नागराज त्याला पुन्हा बेशुद्ध करण्याचा विचार करतो. रुमालावर औषध टाकायचा तो प्रयत्न करत असतानाच कथेत एंट्री होते प्रियाची आणि तिथेच वेगळा गेम बदलतो. प्रिया आल्यावर परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून थांबते असं प्रथम वाटतं. ती नागराजला धीर देते, महिपतला शांत करण्याचा प्रयत्न करते. प्रेक्षकांच्या लक्षात येतं की प्रिया काहीतरी वेगळंच खेळ खेळते. दरम्यान अर्जुन आणि सायली दाराजवळच उभे असतात. आतून आवाज येतोय हे त्यांच्या लक्षात येतं, पण तरीही ते थोडा वेळ चर्चा करत राहतात. आणि याच क्षणाचा फायदा घेत प्रिया अचानक बाहेर येते आणि मोठ्याने वाचवा वाचवा असं ओरडायला लागते. तिच्या ओरडण्यामुळे अर्जुन, सायली आणि सगळेच पोलीस गॅरेजकडून लक्ष हटवून तिच्या दिशेने धाव घेतात. उडी घातलेली, चेहरा न दिसणारी प्रिया पळत राहते आणि सगळ्यांना मुद्दाम गॅरेजपासून खूप लांब घेऊन जाते. पोलीस तिचा पाठलाग करतात, पण शेवटी ती कुठेतरी लपते आणि पूर्णपणे गायब होते. इकडे तिच्या या डिस्ट्रॅक्शनचा फायदा घेत नागराज महिपतला बाजूच्या घरात शिफ्ट करतो. फार मेहनत न घेता तो आपला प्लॅन पूर्ण करतो. प्रिया परत नागराजकडे येते आणि महिपत शिफ्ट झाल्याची खात्री करून घेते. सुमन अजूनही बेशुद्ध असल्याचं नागराज सांगतो. प्रिया सुमनला पाहते आणि तिची अवस्था पाहून वरवर दया दाखवते, पण लगेचच पुन्हा तिला बांधण्यात मदत करते. सुमन थोडीशी शुद्धीवर येते आणि प्रियाच्या चपला पाहते. क्षणभर तिला काहीतरी आठवतं असं वाटतं, पण त्याआधीच प्रिया तिला पुन्हा औषध लावून तिला बेशुद्ध करते. इथेच प्रेक्षकांना संशय पक्का होतो की प्रिया मुद्दाम महिपतला पळून जाण्याची संधी देणार आहे. दुसऱ्या बाजूला अस्मिता आणि सचिनचा ट्रॅक आणखीन गंभीर होतो. जुन्या चुका, संशय आणि भांडणामुळे अस्मिताला प्रचंड ताण येतो. सचिनच्या रागाच्या भरात केलेला धक्का अस्मितासाठी धोकादायक ठरतो. ती बेशुद्ध पडते. कल्पनाताई, प्रतापराव आणि पूर्णाजी घाबरून जातात. अश्विन येऊन अस्मिताची तपासणी करतो आणि स्पष्ट सांगतो की स्ट्रेसमुळे हे सगळं झालं आहे. अस्मिताच्या अवस्थेमुळे सगळ्यांनाच टेन्शन येतं, विशेषतः ती 2 जीवांची असल्यामुळे. दरम्यान अर्जुन आणि सायली पुन्हा गॅरेजमध्ये येतात. आत तपास सुरू करतात. दोरी, खाण्याचे कागद, तेलकट डाग यातून खात्री पटते की इथे आजच कोणीतरी येऊन बांधून ठेवलेलं होतं. आणि त्या क्षणी दोघांच्या तोंडून एकच नाव निघतं, सुमन काकू. इथेच आजचा एपिसोड जबरदस्त सस्पेन्सवर संपतो. पुढच्या प्रोमोसाठी मोठा ट्विस्ट दाखवला गेला. महिपत पोलिसांच्या हाती लागतो. अर्जुन आणि महिपत यांच्यात जबरदस्त झटापट होते आणि नागराजचं नाव बाहेर येण्याची शक्यता निर्माण होते. प्रिया नेमकी कोणाच्या बाजूने आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. आणि महिपत नागराजचं नाव घेईल का, हे सगळं कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या पुन्हा भेटूया. तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन माझा हा रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहताय, त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. तुमचं जर काही मत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.